नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अगदी वेगळा, चटपटीत आणि चमचमीत असा पराठा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ भिजवून घेऊ. त्यात आपण थोडंसं मीठ ॲड करू. अगदीच पाव चमचा मीठ ॲड केलं आहे मी. त्यानंतर अगदी थोडंसं तेल, मीठ, तेल आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण जसं पोळींसाठी रोज पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही असं हे पीठ मळायचं आहे. इथं आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे. आपण आता हे पीठ 10 मिनिटासाठी झाकण ठेवून मुरू देऊ. हा पराठा बनवण्यासाठी इथे मी 3 कांदे पातळ उभे असे कापून घेतलेले आहेत. आपण हे कांदे असे कुस्करून घेणार आहोत, म्हणजे याच्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या होतील. तुम्ही पाहू शकता इथे कांद्याच्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. आपण आता हा कांदा बाजूला ठेवू आणि ह्या पराठ्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ. सगळ्यात अगोदर 1 चमचा लाल मिर्च पावडर. ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. ही कमी तिखट आहे. तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मीठ. ह्या पराठ्याला छान चटपटीतपणा आणण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला वापरू. 1 चमचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्याने मस्त फ्लेवर येईल पराठ्याला. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ. हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊ. इथे हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आपण आता पराठा लाटायला घेऊ. इथे हे पीठ मस्त असं मुरलेलं आहे. आपण आता यातला एक छोटा गोळा काढून घेऊ. आपण आता हा पिठाचा गोळा सुक्या कणकेत बुडवून घेऊ. आपण या गोळ्याची छोटीशी अशी पोळी लाटून घेऊ. आता छोटी पोळी लाटून झाली की आपल्याला त्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता तो ॲड करायचा आहे. इथे मी 1.5 चमचा मसाला ॲड केला आहे. त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. हे सगळे मसाले आपल्याला इथेच थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या पोळीचा या पद्धतीने असा गोल तयार करून घ्यायचा आहे. जसा आपण बटाट्याचा पराठा लाटतो किंवा पुरणाची पोळी लाटतो त्या पद्धतीने. पराठा करण्या अगोदर कांदा आणि मसाले एकत्र करायचे नाहीयेत, नाहीतर कांद्याचं पाणी सुटून हा पराठा ओलसर असा होईल. आता आपण हा गोळा परत पिठात डीप करू. त्यानंतर हलक्या हाताने हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे हा पराठा चांगला लाटून झालेला आहे. आपण आता हा पराठा तव्यावर भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी इथे तवा चांगला तापलेला आहे. आपण आता त्यावर पराठा टाकून घेऊ. पराठ्याची एक बाजू भाजल्या गेली की लगेच पराठा उलटवून घ्यायचा आहे. आपण आता या पराठ्यावर तेल लावून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही लावू शकता. तुम्ही पाहू शकता इथे किती छान असा हा पराठा दिसतोय आणि किती पटकन हा पराठा तयार होतोय. पुन्हा एकदा आपण हा पराठा उलटवून घेऊ.
दुसऱ्या बाजूने पराठ्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा छान खुसखुशीत होईल आणि खायलाही चवदार लागेल। पुन्हा एकदा हा पराठा उलटवून घ्यायचा आहे। इथे हा पराठा दोन्ही बाजूने मस्त भाजला गेलेला आहे। आपण आता हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले पराठेही बनवून घेऊ। तयार झाला आहे आपला मस्त चटपटीत आणि वेगळा असा कांद्याचा पराठा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।